आणि स्कॉलरशिपची पण दिली टीचर. स्कॉलरशिपची टीचर परीक्षा झाली. मॅम स्कॉलरशिपचा रिझल्ट कधी कळल? स्कॉलरशिप तुमची आता तर झाली मागच्या महिन्यात. 3 एप्रिल. टीचर याच महिन्यात झाली. 3 एप्रिल महिन्यात झाली 9 तारखेला. हॅलो मॅम. फेब्रुवारीला झाली. त्यांच्या स्पीडने चेक करून पाठवतात ते आपल्याला. आपण टेन्शन नाही घ्यायचं त्याचं. एप्रिल महिन्यामध्ये लागणार आहे पण टीचर रिझल्ट. एप्रिल मध्ये एप्रिलच्या आसपास लागायला पाहिजे. आम्ही NMS मध्ये एका मार्कासाठी गेले. जाऊ दे, पण तरी पण आपण विनर असतो. एवढे चांगले मार्क म्हणून थोडेसेच कमी मिळाले, ठीक आहे. आपण ऑलमोस्ट रेस जिंकलोय. बरं, मी महाकुंभमध्ये गेले होते प्रयागराजला आणि बनारस आणि अयोध्या अशा 3ही ठिकाणी जाऊन आले. त्याच्यामुळे टीचर मी पण गेलो होतो प्रयागराजला. टीचर तुम्हाला खूप बघण्यासारखं मिळालं हो असेल. टीचर, खूप मजा आली. खूप मोठा प्रोग्राम होता. किती चांगली व्यवस्था होती आणि किती हो मोठी मॅम, खूप चांगली व्यवस्था होती. मानलं पाहिजे ना. आपण ते म्हणतो ना, भारत बदलतोय, आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत. कसलं भारी वाटतं माहितीये का. म्हणजे सगळे लोक चाललेत रस्त्यावर, आपल्यासारखेच लोक चाललेत, कुठून लांबन आलेत. किती मज्जा वाटत होती बघायला माहितीये. आणि सेम आम्ही डायरेक्ट कारनी मध्ये गेलो होतो. कशाने गेलो होतात? कारनी. हो, आम्ही पण प्रयागराज मध्ये कारनीच फिरलो होतो. आमच्या स्वतःच्या कारनी. अच्छा, तुम्ही कधी गेले होतात? आम्ही आता 1 महिना झाला असं. अच्छा, मागच्या महिन्यात. आम्ही आता कधी गेलो होतो? आम्ही 7, 8, 9, 10 अशा तारखांमध्ये गेलो होतो. म्हणजे ऑलरेडी ते सगळं झालं होतं. ते ऍक्सिडेंट झाला होता काहीतरी, आधी भगदड मागच्या आठवड्यामध्ये होऊन गेली होती. मग मोदीजींचं स्नान झालं. टीचर आता डायरेक्ट गाड्या बंद केलाय. आता परवा संपेल. आता परवा संपणार ना. आता सगळी राहिलेली गर्दी तिथे आली असेल, त्याच्यामुळे बरोबरच आहे. एवढी गर्दी, आधीचीच गर्दी मॅनेज करायला एवढा ताण होता. आता नवीन आलेली गर्दी, सिस्टीमला पण लिमिटेशन्स असतात. पण मानलं पाहिजे, काहीतरी भारी गोष्ट आपल्या देशात झाली आणि कुठून लांबनं दुसऱ्या देशातनं लोक ते बघायला आले. तर बरं, खूप लोकांना, ऑलमोस्ट सगळ्यांना वाटत होतं की आपण तिकडे जावं. मग आम्ही सगळ्या ठिकाणच्या गंगा अशा बाटल्यांमध्ये घेऊन आलो. इकडे आल्यावर सगळ्या एकत्र केल्या आणि आमच्या जवळपासच्या सगळ्या लोकांना वाटून टाकलं. मग त्यांनी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात त्या घेतल्या. म्हणजे तिथे जाऊन डुबकी नाही मारली, आंघोळीच्या पाण्यात ते गंगा स्नान होऊन गेलं. मस्त ना. म्हणजे अशी आम्ही मज्जा केली. आता हा झाला आपला थोडासा भेटल्यानंतरचा औपचारिक कार्यक्रम. तुम्ही कसे आहात, मी कशी आहे वगैरे बोलून झालंय. आता आपल्याला करायचंय रिव्हिजन. तुम्हाला मी विचारते प्रश्न, मला सांगा ह्यापैकी कुठला धडा तुम्हाला आता आहे. 2 सेकंद. पूर्ण स्क्रीन शेअर करते. खूप साऱ्या धड्यांची नाव आहेत आणि खूप साऱ्या पीपीटी आपल्याकडे आहेत. बघा, आम्ल आम्लारी, धातू अधातू, मानवनिर्मित पदार्थ, रासायनिक बदल. ह्यातले काही आपल्या आधीच्या टर्म मधले होते का, तर ते आता सांगू नका. आता परीक्षेला जे आहेत ते आपण करूया. मला असं वाटतं धातू अधातू आत्ताच आहे, आम्ल आम्लारी आत्ताच आहे, मानवनिर्मित पदार्थ पण आत्ताच आहे, रासायनिक बदल पण आपण आत्ताच केला होता. पण ह्यातले नक्की आता कोणते आहेत ते मला सांगा. मानव टीचर धातू आहे ना, तो आता नाहीये सध्या. धातू आहे ना, तो आता नाही. आम्ल आम्लारी आता आहे का, कधी झालाय? हो मॅडम आहे. टीचर आम्ल आम्लारी आता आहे. बरं. मानव निर्मिती पण आता आहे. आणि रासायनिक बदल आणि भौतिक बदल आहे का आता? ओके, ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला 3 धड्यांचं करायचं. ठीक आहे, चला आपण करूया. आम्ल आमदारी पासून सुरुवात करूया. आज आपण रिव्हिजनच करणार आहे तुमच्या परीक्षेच्या आधी. तुमची परीक्षा कधी आहे? पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. मार्च मध्ये. मार्चचा जो एंडिंगचा जो हप्ता असणार आहे ना त्याला. हो, मार्चच्या शेवटी आहे. बरं, म्हणजे बऱ्याच वेळ अजून. ठीक आहे. हो टीचर, 20 तारखेच्या पुढे असेल. बरोबर. आम्हाला महिन्यामध्ये सांगितलेलं आहे. हो टीचर, अजून 1 महिना टाइम आहे. ऐका, कसं आहे, शाळांमध्ये 10वीच्या परीक्षा, 12वीच्या 10वीच्या परीक्षा झाल्या की 9वीच्या परीक्षा आणि मग सगळ्या शेवटी 8वीच्या, अशी आपला नंबर शेवटी असतो. जितका वेळ मिळेल तितका आपण आरामात आपला अभ्यास करून घ्यायचा, रिव्हिजन करायचं. पेपर टाकेनच मी, पेपर होईल आपला.
त्याच्यामुळे आता आपण रिव्हिजन करून घेऊया आणि मग परत आपलं लेक्चर कधी होईल माहित नाही, फार फार तर एखादं लेक्चर लागेल, कारण आपलं रिव्हिजन पण आता आज संपेल. ओके नाही. आम्ल आमलारी ओळख या धड्यामध्ये आपण काय काय केलं होतं? आपण आम्ल आमलारीची ओळख केली होती. ऑब्व्हियसली धड्याचं नावच ते बघा, ऍसिड आणि बेस म्हणजे आम्ल आणि आमलारी. आपल्या आहारामधल्या आंबट गोष्टी ऍसिडिक असतात आणि त्या गोष्टी ज्या थोड्या कडवट आहेत, हाताला त्याचा फेस होतो, मग गुळगुळीत लागतात, त्या सगळ्या लिंबू. आमलारी आहेत. लिंबू ऍसिड मध्ये येतं, साबण बेस मध्ये येतं म्हणजे आमलारीमध्ये येतं. खूप साऱ्या मुलांना परीक्षेमध्ये, समजा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की विनेगर ऍसिड आहे का बेस आहे, आपल्याला हे माहिती असतं की जे आंबट आहे ते ऍसिड आहे, पण विनेगर आंबट आहे का नाही आपल्याला काय माहिती. इथे कन्फ्युजन क्रिएट होतं आणि मग त्या ऍसिडला बेस लिहितात आणि बेसला ऍसिड लिहितात. त्याच्यामुळे आता आपण पीपीटी मध्ये जे जे काही शब्द वापरतो जरा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑब्व्हियसली तुम्हाला रेकॉर्डिंग परत नंतर दिसेल, हे सगळे शब्द पण दिसतील, पण जितकं तुम्ही हे इझी करून घ्याल तुम्हाला इतकं सोपं जाईल पेपरला. टोमॅटो ऍसिडिक असतो, चिंच ऍसिडिक असते, बरोबर. त्याच्यामध्ये थोडासा जरी आंबटपणा असला तर त्याला आपण ऍसिडिकच म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आम्ल आणि आमलारी यांची ओळख आपण कशी करायची? काय? बोर. बोरं हो आंबटच असतात की, ती ऍसिडिकच असतात. ज्या गोष्टींमध्ये ऍसिड आहे त्याच्यासमोर ते आंबट आहेत आणि सगळ्याच गोष्टी आंबट नाही आहेत. कच्च्या असताना आंबट आहेत आणि पिकल्यावरती गोड आहेत. असे जसे की कैरी आंबट असते, पिकल्यावरती त्याचा आंबा होतो, तो गोड होतो, पण त्याची मूळ बेसिक म्हणजे ह्यातलं बेसिक नाही, त्याचं फंडामेंटल कॅरेक्टर काय आहे? आंबट. मग त्याच्यामध्ये रासायनिक बदल होतात, मग भौतिक बदल होतात आणि त्या कैरीचा आंबा होतो, पण मूळ फळ काय आहे? कैरी. म्हणजे ते काय? ऍसिडिक. बरोबर ना. आता आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंना दोनच ग्रुपमध्ये टाकणार आहे. ह्या कन्फ्युजिंग गोष्टी आपण घ्यायच्या नाही. कच्च्या असताना काय होत्या, पिकलेल्या असताना काय होत्या, त्या आता आपण बघत नाही. आपण दोन बेसिक गोष्टी बघतोय की ते आंबट आहे का किंवा ते कडवट तुरट आहेत का. ठीक आहे. तर आंबट गोष्टींना आपण ऍसिडिक 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 म्हणणार आणि तुरट कडवट गोष्टींना आपण बेसिक 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 म्हणणार. एवढं लक्षात ठेवूया. चेक कसं करायचं? तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा हे लेक्चर घेतलं तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की या बाटलीमध्ये मी तुम्हाला एक सॅम्पल आणून दिलेलं आहे, तुम्हाला चेक करायचं. पाण्यासारखं दिसतंय, पाणी असेल का माहित नाही. चेक कसं कराल तुम्ही? त्याचं उत्तर होतं दर्शक. पेपरने. करेक्ट, बरोबर. हे सगळं आपण ऑलरेडी बोललोय. दर्शक म्हणजेच इंडिकेटर्स, म्हणजेच लिटमस पेपर किंवा इंडिकेटर्स लिक्विड फॉर्म मध्ये. हे सगळं तुम्हाला मी करायला सांगितलं. तुम्हाला याचा होमवर्क पण दिला होता. पाकळ्या ज्या असतात फुलांच्या रंगीबेरंगी, त्या पानावरती घासून स्वतःचे इंडिकेटर बनवायचे. बरोबर. त्या इंडिकेटर पीएच च्या पण रेंजमध्ये आपण बघतो. पीएच म्हणजे ऍसिडिक आहे का बेसिक आहे तर न्यूट्रल आहे. अशा तीनच गटामध्ये आपण कोणत्याही पदार्थांना, कोणत्याही रासायनिक पदार्थांना 3 कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. इथं ते ऍसिडिक असतात किंवा ते बेसिक असतात किंवा ते न्यूट्रल असतात. पीएच ची पट्टी 0 ते 14 एवढ्या अंकांची असते आणि 7 हा त्याचा जो मध्यबिंदू आहे तो आहे न्यूट्रल. जसं की आपलं पाणी, जे पाणी आपण पितो ते न्यूट्रल असतं म्हणूनच पितो. ऍसिडिक असतं तर प्यायलो असतो का? बेसिक असतं तर प्यायलो असतो का? नाही. आपण जे पाणी पितो ते 7 पीएचचं असतं, म्हणजे ते काय असतं? न्यूट्रल असतं. पण आता मी तुम्हाला एक मस्त मजेशीर किस्सा सांगते, कारण आता आपण रिव्हिजन करतोय. आमच्या घरी जे आरो आहे, आमच्या घरी आरो आहे लावलंय आणि आमच्याकडे बोर आहे मागे. बोर मधनं पाणी येतं, टाकीत जातं, ते फिल्टर करून आरो मधनं आम्ही वापरतो. आता क्षार जास्त आहेत ऑब्व्हियसली, आपल्याकडे बोर मधनं जे पाणी येतं त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात. मग त्या क्षारांना बॅलन्स करण्याकरता आरोच्या कंपनीने आतमध्ये 4-5 फिल्टर लावतात. म्हणजे नॉर्मल तर क्लिनिंग होतं, क्षार कमी करण्यासाठी ते विचारतात किती रेंजमध्ये तुम्हाला पाहिजे. जास्त पण नको, कमी पण नको, मिनिमम जेवढे आपल्याला आवश्यक आहे तेवढे आपण ठेवायचं. पण आता पाणी इथून आलंय म्हणजे मातीतून आलंय आणि जरा जास्तच क्षारयुक्त आहे, मग काय करायचं? मग त्याने त्याच्यामध्ये बेसिक फिल्टर लावलं. आमच्या आरो मध्ये बेसिक फिल्टर लावला आणि जे पाणी आलं त्यांना म्हटलं हो चेक करून दाखवा मला, जर पीएच सांगा मला काय. आता जो माणूस आला होता त्याला हे नव्हतं माहिती की मला केमिस्ट्री माहिती. त्याच्याकडे कोणत्या तरी पट्ट्या होत्या, त्याने त्या पट्ट्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि म्हणाला हे बघा याचा रंग, तो डार्क जांभळा झाला. आता विचार करा, डार्क जांभळा म्हणजे काय आहे बघा बरं? बेसिक कलर आहे. डार्क जांभळा म्हणजे बेसिक कलर.
आपल्याकडे आहे का पीएच ची पट्टी येते? हा बघा, डार्क जांभळा कलर म्हणजे बेसिक, बरोबर. म्हणजे पीएच किती झालं? 11 ते 14च्या मध्ये कुठेतरी पीएच झाला. एवढं बेसिक पाणी पितो का आपण? नाही टीचर. हे तुम्ही कशाला लावलं इकडे? तर ते म्हणाले तुमचं खूप क्षारयुक्त पाणी आहे, त्याला बॅलन्स करण्याकरता, म्हणजे ते डिझॉल्व्ह करण्याकरता. तुम्हाला आठवत आहे का आपण ह्याचं काय लॉजिक वापरलं होतं? जे दुष्फेन पाणी असतं, दुष्फेन पाणी, त्या पाण्याला सुफेन करण्याकरता आपण त्याच्यामध्ये काय टाकतो? बेसिक कंपाऊंड टाकतो, बरोबर. मग त्याचं ते खाली सेटल होतं आणि वरचं पाणी पिण्याकरता वापरतो, बरोबर. खूप जास्त क्षार आहेत तुमच्या पाण्यामध्ये, म्हणून त्याला बॅलन्स करण्याकरता बेसिक फिल्टर लावलाय. तर काय होतं? त्याचं प्रेसिपिटेट बनतं क्षारांचं, ते खाली बसतं. तुमचं जे पाणी वरती आलंय ते तुम्ही फिल्टर करता वापरू शकता. पण खाली आलेल्या पाण्याचा पीएच किती होता? जास्त होता. आपलं रेग्युलर पाणी किती असलं पाहिजे? 7, फार फार तर 8 किंवा 9. ह्याच्या पलीकडे चांगलं नाही असं पाणी. एवढं बेसिक पाणी हाडाबिडांचं काय होईल, हो की नाही? पण सांगायचा मुद्दा, असं लॉजिक आरोच्या कंपन्यांनी आपल्याला सांगितलं तर आपण काय करायचं? तो फिल्टर काढून टाकायचा किंवा दुसऱ्या माणसाला बोलवून चेक करून घ्यायचं. त्याच्याकडे एक पट्टी होती आणि त्याच्यामध्ये खाली रंग दिले होते. पण हे त्या माणसाला माहिती नव्हतं, कारण तो काही केमिस्ट्रीवाला नव्हता, तो आपला मेकॅनिक होता. आला, लावलं, चेक केलं, हे बघा हा रंग झाला. म्हणणारे हे रंग तुम्हीच बघा, एवढा मोठा पीएच असतो का कधी कुठल्या ड्रिंकिंग पाण्याचा? जे पाणी आपण पितो त्याचा एवढा जास्त पीएच असू शकतो का? पण अशी गोष्ट होऊ शकते. आता अजूनही तो क्वेश्चन मध्येच आरो, त्याचं काय करायचं? तर तो माणूस तो खूप लांब, तिकडनं तो येतो स्वतःहून चेक करायला. तर तो परत कधी येईल तेव्हा ते फिल्टरने काढून टाकेल. तोपर्यंत आपण भरपूर गोष्टी करू शकतो. ते पाणी उकळून प्यायचं, किंवा आहे ते पाणी, ग्रामपंचायतचं आमच्याकडे पाणी येतं, अमृत कलश नावाचं एक काहीतरी आहे तिकडे, तर ते कॉईन टाकलं की त्यात पाणी येतं. असे भरपूर ऑप्शन्स असतात. पण सांगायचा मुद्दा, आपण जे पाणी पितो ते न्यूट्रल असलं पाहिजे, डिपेंडिंग ऑन की आपण कुठे राहतो. थोडंसं बेसिक आरो मधनं वगैरे फिल्टर मधनं ते पाणी होऊ शकतं. तरी आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय पीएचचं पाणी पितोय. सांगायचा मुद्दा हाच होता की ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या चेक करतो. त्या कशा चेक करतो? दर्शक पट्ट्यांमध्ये, म्हणजे इंडिकेटर्स. एक तर ह्या पट्ट्या असतात लिटमसच्या, किंवा इंडिकेटर्स असतात लिक्विड. ठीक आहे. आता कसे कसे बदल होतात आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. बोल ना टीचर. दुष्पेन पाणी सुपेन करण्यासाठी त्याच्यात खाण्याचं सोडा टाकता ना? त्याच्यामध्ये कोणतं तरी NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट टाकतात. त्याचे काहीतरी प्रोडक्ट्स टाकतात. टीचर पाण्याचा सोडा पण टाकतात, हा प्रश्न आला होता आम्हाला. टाकतात बेसिक गोष्टीच टाकतात. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी पीएच वेगळे वेगळे आहेत. किती जास्त क्षार आहेत त्याच्याप्रमाणे आपण त्या वस्तू बदलू शकतो. हा बोला, काय म्हणताय? कोणतरी काहीतरी बोललो मला. हॅलो मॅम. काय 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 हा बोला. लिटमस पेपर आहे, आपण अभ्यास मध्ये टाकल्यावर निळा होतो, तर तो निळा झालेला पेपर आपण परत ऍसिड मध्ये टाकल्यावर तो परत गुलाबी होतो का? नाही. आता हा जो पेपर आहे ना, हा एकदम पातळ पेपर असतो. तो एकदा बुडवला की तो ओला होतो. आता तो तुला वाळू द्यावा लागेल आणि वाळल्यानंतर तुला चेक करावा लागेल, कारण तो ऑलरेडी इतका मऊ झालेला असतो की त्याला धक्का दिला की तो फाटून जातो. इतका डेलिकेट पेपर असतो. हा, पण तुला हे चेक करायचं असेल तर त्याला वाळू द्यावं लागेल आणि मग त्याला टाकून बघावं लागेल. पण हा प्रयोग करून बघायला पाहिजे. जनरली आपण हे वन टाइम यूज करतो. एकदा त्या लिटमस मध्ये टाकलं, बुडवलं की तो ओला होतो, मग टाकून द्यावा लागतो, कारण तो वन साइड किंवा वन टाइम यूज असतो. पण असा पण त्याचा काही उपयोग होतो का हे मी चेक करून तुला नक्की सांगेन. कोणी विचारला हा प्रश्न? कार्तिक गवंडर. थांब जरा, मी याच्यावर प्रयोग करते. माझ्याकडे आहेत लिटमस पेपर, मी तुला सांगेन. त्याला पण वाळवावं लागेल एवढं 100% खरंय. पण वाळल्यानंतर तो त्याचा कलर चेंज दिसेल का हे बघायला लागेल. ठीक आहे. चला, आता ऍसिड बेस ह्या दोन गोष्टींना आपण लिटमसने चेक केलं. तुम्हाला कोण बोलतोय मध्ये मध्ये? काही बोलायचं का? बोल. टीचर, लिटमस पेपर कसा असतो? असाच दिल्या चित्रात सेम असाच असतो. अशी पट्टी असते. छान. मी मॅम तुम्ही दाखवा. लिटमस पेपर निळा राहतो, तो ऍसिड काही निळा कलरचा राहत तरी बी का गुलाबी होतं.
हा, आता कोण कोण काय काय बोलतंय आधी आपण जरा बोलूया. थांबा, मी जरा ते स्टॉप करते शेअर. टीचर प्रश्न विचारा तुमचे आता, आधी आपण जरा बोलूया. हा, काय प्रश्न आहे? टीचर हा, हळद जर पडली ना आपल्या शर्टावर हळदचा डाग, त्याला धुतला की तो लाल कस काय होतो टीचर? कसा काय होतो हे आपण सगळं बोललो होतो मागच्या वेळेला. हळद हा पण एक नॅचरल इंडिकेटर आहे, नैसर्गिक दर्शक, जे निसर्गातच असतात. त्यांचे रंग आपोआप बदलतात ऍसिड आणि बेसमध्ये. जसं आता आपण हे लिटमस बघितलंय. लिटमस कशाचे बनलेले असतात? दगडफूल नावाचं फूल असतं, दगडावर असतं ते उगवलेलं, ते आपल्या मसाल्यामध्ये पण असतं. त्या फुलांचे दोन रंग असतात. पापडामध्ये वापरतात. काय? पापडांमध्ये मसाला पापड. हा, मसाला पापडांमध्ये पापड. बरोबर, हो, वापरतात. ते आपण मसाले भात वगैरे करतो ना, त्याच्यामध्ये पण वापरतात. खूप साऱ्या झणझणीत तर्रीवाल्या बायांमध्ये पण ते वापरतात, कारण तो खडा मसाला आहे. पण जिथे ते झाडावरती म्हणजे ज्या दगडावरती ते उगवलेली असतात ती फुलं दोन रंगाची असतात, गुलाबी आणि निळी. गुलाबी रंगाच्या फुलांचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्याला पाण्यात उकळलं की त्याचा रंग ऑब्व्हियसली त्या पाण्यामध्ये येईल. तसाच निळ्या रंगाच्या फुलांना पाण्यामध्ये उकळलं की त्याचा रंग निळा होतो आणि हा गुलाबी रंग, जसं दोन पाणी बनतं आपलं. त्याच्यामध्ये ह्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या पेपरच्या टाकल्या की ते ऑब्व्हियसली ते रंग ऍब्झॉर्ब करतात. त्यांना वर काढून वाळवायचं, जसे आपण कपडे लटकवून वाळवतो तसे ते लिटमस पेपर वाळतात. ते वाळले की त्याचा बंच करून विकतात हे लोक. मग आपण हेच इंडिकेटर, तुम्हाला आठवत असेल तर आपण असेच नैसर्गिक इंडिकेटर आपल्या आजूबाजूला असलेल्या फुलांचे बनवले. तुम्हाला मी काय काय सांगितलं होतं? जास्वंद, गुलाब, झेंडू, जांभळ्या रंगाची फुलं. काय काय टीचर बीटचं पण डार्क सांगितलं होतं. बीटरूट, शाबाश, आणि लाल कोबी, अशा अनेक डार्क. काय 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 ग, काय म्हणालीस? मला ऐकून आलं मध्येच. डार्क कलरच्या सगळ्या वस्तूंचा वापर आपण नैसर्गिक इंडिकेटर बनवण्याकरता करू शकतो. अशा पट्ट्या बनवून बनवून वापरायच्या आणि आपल्या इंडिकेटरचा एक्झॅक्ट रंग कसा बदलतो आणि बेसमध्ये हे आपण चेक करायचं. कसं? समजा माझ्या गार्डनमध्ये एक गणेश वेलाचं फुल आहे, छोटूसं लाल मस्त फुल आहे. त्या अशा 5-6 फुलांना समजा मी उकळलं, तसं मस्त लाल लाल पाणी होईल. त्याच्यामध्ये मी माझे इंडिकेटर टाकून पट्ट्या बनवून ठेवेल आणि वाळवून ठेवेल. आता माझ्याकडे घरात दही पण आहे, माझ्याकडे घरात साबण पण आहे, बरोबर. एक ऍसिड आहे, एक बेस. या दोघांना मी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये त्याचं सोल्युशन बनवेन आणि आपले इयरबड्स असतात ना, त्याचा एक एक थेंब माझ्या इंडिकेटरवर टाकून बघेन, एकात ऍसिड एकात बेस. मग काय होईल? मी बनवलेल्या गणेशवेलीच्या फुलांचे जे माझे इंडिकेटर आहेत त्याच्यामध्ये ऍसिडचा रंग कसा बदलला आणि बेसचा रंग कसा बदलला. एकाच रंगाचा आहे माझ्याकडे, लाल रंगाचा. तर त्या लाल रंगामध्ये ऍसिडचा बदल काय झाला आणि बेसचा बदल काय झाला. कोणत्याही फुलाचं चालतं टीचर? कोणत्याही डार्क फुलाचं चालतंय. एकदम बेबी पिंक कलरची, पांढऱ्या रंगाची अशी फुलं घेऊन काही उपयोग नाहीये. कलर बदलायला पाहिजे ना. जितके डार्क जास्वंदाचं चालेल का? जास्वंदाचं झालं का? टीचर जास्वंद जास्वंदाचं बाकी सगळे चालतील. जास्वंद गुलाबी चालतं, लाल चालतं, ते असं मिक्स असतं, झुपकेदार, ते चालतं. बोला बोला ना ऐश्वर्या, बोला. टीचर लिटमस कागद कशापासून बनतो? आता सांगितलं ना, दगडफूल नावाच्या फुलाच्या एक्स्ट्रॅक्ट. आता मगाशी तेजसने एक प्रश्न विचारला वाटतं की हळदीच्या रंगाचा साबण टाकल्यावर रंग लाल का होतो? तर ह्याचं कारण हेच आहे. दर्शन तूच विचारलं होता का दर्शन? बरं. तर काय असतं की हळद ही एक नैसर्गिक इंडिकेटर मध्ये मोडते. निसर्गतःच त्याचा रंग पिवळा आहे, पण तो इंडिकेटर जेव्हा आपण त्याला बेस मध्ये टाकतो, म्हणजे आमलारी कंडिशन मध्ये जेव्हा हळद जाते तेव्हा त्याचा रंग ती स्वतःच बदलून लाल करते. म्हणजे हळदीचं पाणीच लावलं तर ते नाही होणार का इंडिकेटर? होईलच. हळदीचं पाणी लावलं पण ते ऍसिड मध्ये नाही बदलणार, ते बेस मध्येच बदलेल. आता तुम्हाला एक मस्त मी सांगते, प्रयोग करून बघा. त्यात पण होतो. काय ग? मॅम प्रश्न आहे रूमला. त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय सामग्री लागेल सांगते. ऐश्वर्या काहीतरी मध्येच म्हणाली पण ते ऐकू नाही आलं. काय ग? तो आणि हळद जर मिक्स केली ना तर ते लाल रंग निघतो. कशामुळे? तो आणि हा. कोण तो आणि हा? हळद आणि साबण. हळद आणि निरमास. मग तेच तर सांगते ना. हे बघा, साबण
पावडर हे सगळे काय आहेत, आम्लरी आहेत. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये साबण टाकता तेव्हा तुमचं पाणी कसं होतं, बेसिक होतं. आणि तुमच्या हळदीचे डाग जे आहेत, हळद हा इंडिकेटर आहे. तुम्ही जोपर्यंत पाण्याने धुता त्याचा रंग बदलत नाही. जेव्हा तुम्ही त्याला साबण लावता तेव्हाच रंग बदलतो, कारण की हळद ही फक्त बेसिक मध्ये लाल होते. पाणी टाकल्यावर काहीच होत नाही. काहीच होणार नाही, पाणी न्यूट्रल आहे. ऍसिड टाकल्यावर पण काही होणार नाही त्याला. टाकून बघा काय होतं. आणि मग टाकून बघा साबण. टीचर, हा प्रयोग मी एका खराब फडक्यावर करून बघितला होता. बरोबर आहे. ह्याचा तुम्हाला आणखी एक प्रयोग सांगते, मस्त प्रयोग आहे बघा. काय करायचं, एका रफ पेपर मस्त तरी माईक ऑन आहे, बंद कर ग. काय नाव आहे तुझं बाळा? हा हा. काय करायचं, रफ पेपर घ्यायचं आणि त्याच्यावरती ना हळदीचं पाणी बनवून एका वाटीत ठेवायचं आणि ह्या सगळ्यासाठी इयरबड्स वापरायचे जुन्या झालेल्या. तर त्या इयरबड्सने त्याच्यावरती नाव लिहायचं, काहीही नाव लिहायचं. मी जेव्हा पहिल्यांदा हा प्रयोग केला होता तेव्हा मी लिहिलं होतं अंतः अस्ति आरंभ. आणि त्याच्यावरती मग साबणाचं पाणी दुसऱ्या आपण वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये बनवलं असतं किंवा मग्यात बनवायचं. हरिओम तुझा माईक, हरिओम बंद कर. तर काय करायचं, मग त्या आपण जे काही लिहिलंय ना हळदीच्या याने त्याला ते वाळू द्यायचं. ते वाळतं छानपैकी. आणि मग साबणाच्या पाण्याने दुसऱ्या इयरबडने त्याच्यावर पेंटिंग करायची किंवा साबणाच्या पाण्याने लिहायचं आणि हळदीने पेंटिंग करायची. एकूण एकच आहे. तर आपण जे लिहितो ना त्याचं लाल रंगाचं असं एकदम असं रक्ताने लिहिल्यासारखं वाटतं. आणि लहान मुलांना घाबरवायचं आपल्या घरातले, तुला मी दाखव का माझ्याकडे भूताचा प्रयोग वगैरे असं करून रक्त येतं वगैरे असं सांगून. रक्त बिक्त काही नसतं, हळदीचाच रंग बदलतो, लाल होतो, पण ते घाबरतात. 2-4 गोष्टी आपल्या ऐकतात मग ते. म्हणजे आपल्या लहान बहीण भावांना घाबरवून आपण त्यांच्याकडनं काहीतरी काम करून घेतो, चांगलं काम. सो असा प्रयोग करता येतो आणि खूप मजा येते. आणि हे करताना ना थोडं उलट करा, साबणाच्या पाण्याने आणि लिहा. टीचर याच्यामध्ये ना मी पण असाच एक प्रयोग केलेला आहे, सांगू का? सांग. टीचर तुम्ही जे सांगितले ना गणेश वेलाची जी फुलं असतात ती रेड कलरची, तर टीचर मी पण ना ती जी फुलं असतात ना त्यांना थोडस म्हणजे आपण उकळतो ना त्या पद्धतीने थोडस वाफवल्यासारखं करून घेतलं आणि त्यांना काढून ना असं हाताने थोडस असं चुरमा केला ना, तर टीचर अगदी घट्ट असा रंग रेड कलर मध्ये बदलला तो. आणि मी काय केलं, माझ्या डोक्याला थोडस लावून घेतलं आणि माझ्या बहिणीकडनं सगळीच कामं करून घेतली. बर्गंडी कलर असा हेअर कलर पण असतो. बर्गंडी कलर म्हणजे तो असा लाल रंगासारखा. ते आपण आपले इंडियन लोक एकतर काळ्या रंगाचा हेअर कलर नाही तर ब्राऊन कलरचा असं लावतात. पण फिरंगी लोक असतात ना ते हिरवे, पिवळे, लाल अशा रंगाचे हेअर कलर्स वापरतात. अशा हेअर कलर मध्ये खाल्ल्यावर बी होतं मॅम तोंड. बीटरूट लावलं तेच सांगते ना, हे नॅचरल कलर आहेत ना, हे वापरायचे अशा ठिकाणी. चला आता आपण पीपीडी कडे जाऊया. तर कळलं तुम्हाला आमला आमलरीमध्ये आपण काय मॅम मला पण एक प्रश्न आहे हरिओमला. मॅम मला एक प्रश्न आहे आहे प्रश्न? हरिओमला. विचारा. मॅम जो लिटमस पेपर निळ्या कलरचा राहतो, जो तरी आपण ऍसिड मध्ये टाकता तो गुलाबीच का होतो? कारण त्या ऍसिडचा रंग गुलाबी राहत नाही. बरोबर आहे. ऍसिडचा रंग कुठलाही असू शकतो. ऍसिड पाण्यात टाकलं की पाण्याच्या रंगासारखं पण दिसू शकतं. पण इंडिकेटरची हीच तर मजा आहे ना, इंडिकेटर स्वतः ठरवतो की मला कसा रंग बदलायचा आहे. जसं आपण स्वतः ठरवतो की आई रागवली की कसं रिॲक्ट करायचं, बाबा रागवले की कसं रिॲक्ट करायचं. रागवणं सेमच असतं ना, पण रिॲक्शन आपली असते. तसे इंडिकेटर स्वतः ठरवतात. लाल रंगाचे इंडिकेटर जनरली त्यांचे ठरलेले, आता पीपीटी मध्ये तेच दाखवणार होते मी, त्यांचे ठरलेले रंग आहेत त्याच रंगामध्ये, बेसिक मध्ये, ठरलेल्या रंगामध्ये, ऍसिडिक मध्ये असे कन्वर्ट होतात. आता फिनॉक्थिलिन नावाचं एक इंडिकेटर आहे, ते पाण्यासारखं ट्रान्सपरंट असतं. आम्ही जेव्हा केमिस्ट्री लॅबमध्ये काम करायचो ना, अशा छोट्या छोट्या बॉटल्स असायच्या आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट लिक्विड असायचं, पण त्याच्या लिहिलं असायचं फिनॉक्थिलिन. मग कळायचं अरे याच्यात पाणी नाहीये, फिनॉक्थिलिन. इतकं ते क्लिअर असतं. तर जेव्हा आपण बीकर मध्ये सोल्युशन घेतो तर ऍसिडिक सोल्युशन मध्ये तुम्ही फिनॉक्थिलिन टाका, काही होणार नाही. पण जेव्हा बेसिक सोल्युशन घेतो, NaOH किंवा साबणाचं पाणी असं काहीतरी, त्याच्यामध्ये 2 थेंब तुम्ही फक्त त्याच्यात टाका, तुम्हाला समजेल की त्याचा रंग एकदम लाईट पिंक, एकदम असा नेल पॉलिश असते ना लहान मुलींची, तसा एकदम बेबी पिंक कलर तयार होतो. म्हणजे फक्त बेसिक कंडिशन मध्येच फिनॉक्थिलिन पिंक कलर देतो, ऍसिडिक मध्ये देत नाही आणि न्यूट्रल मध्ये पण देत नाही. मग हे कोण ठरवतं? इंडिकेटर स्वतः ठरवतं. जसं हळद स्वतः पिवळी आहे, तिला काय गरज आहे म्हणजे ह्या किंवा त्या याच्या, तिने ठरवलं की मी फक्त बेसिक मध्येच लाल होणार, अदरवाईज मी लाल रंग दिला तरी घेणार.
बरोबर. म्हणजे याचा अर्थ इंडिकेटर स्वतःचे रंग काय बदलायचे हे ठरवतात आणि त्याचे ते पाळतात, ते बदलत नाही. आज हे वाटलं उद्या ते वाटलं असं होतं. रिॲक्शन होतं मग कलर चेंज होतो. हो, रिॲक्शन होते म्हणजेच काहीतरी त्याच्यात बदल होतात. इंडिकेटर स्वतः कुठली केमिकल रिएक्शन करत नाहीत, ते फक्त दाखवतात, ते दर्शक आहेत. त्यांचं काम आहे दर्शन घडवणं. म्हणजे काय काय बदल झालाय तेवढं दाखवणं. चला आता पीपीटी मध्ये तेच आहे, कसं कसं आणि काय काय बघा. हा, कोणत्या कोणत्या रंगाचे इंडिकेटर काय काय कलर चेंज दाखवतात. सगळ्यात आधी तर आपलं लिटमस आपले फेवरेट. निळ्याचा लाल. बरं, मोस्टली सगळे लाल रंगाचे जे असतात ना ते ऍसिडिक दाखवतात. आपण म्हणतो ना लाल इज फॉर डेंजर, रेड इज फॉर डेंजर. ऍसिड्स खरंच डेंजर असतात, ते आपल्याला सगळ्यांना माहितीतलेच आहे. लक्षात ठेवाल तर सोपं पडेल तुम्हाला की निळ्याचा लाल म्हणजे तांबडा म्हणजे लाल, निळ्याचा लाल झाला म्हणजे ऍसिडिकच आहे. पण निळा झाला म्हणजे बेसिक, बी फॉर बेस आणि बी फॉर ब्ल्यू, दोघांपैकी काही लक्षात ठेवा. आता लिटमस जर तो तांबडा असेल आणि तांबड्याचा तांबडाच राहिला तर ते ऍसिड मधलं, आणि हा बेस ब्ल्यूचा ब्ल्यूच राहिला तर तो त्याच्या आम्लरी याच्यामध्ये. आता मिथाइल ऑरेंज, त्याचं नाव ऑरेंज आहे आणि रंग पण ऑरेंजच, पण तो ऍसिड मध्ये गुलाबी होतो आणि बेस मध्ये पिवळा होतो. असाच मिथाइल रेड आहे, मिथाइल रेड, मिथाइल ऑरेंज असं लक्षात ठेवा. एकाच कॅटेगरीमध्ये एक ऑरेंज कलरचा एक रेड कलरचा. ऑरेंज एकदम लाईट, आपण ते हे पितो ना मिरिंडा तसं असतं, आणि मिथाइल रेड एकदम डार्क लाल असतं, कुंकवाच्या रंगासारखं एकदम डार्क. तर आता ऑरेंज कलर गुलाबी होतो, कशामध्ये होतो? ऍसिड मध्ये. आणि हा रेड जो आहे तो ऍसिड मध्ये कसा राहतो? रेडच राहतो. जनरली रेड मध्ये कलर लाल लाल लालच्या शेडमध्ये असतो, पण बेसिक मध्ये मिथाइल ऑरेंज ऑरेंजचा पिवळा होतो आणि हा रेड पण रेडचा पिवळा होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही पद्धतीने लक्षात ठेवा. आणि फिनोप्थिलीन मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तो न्यूट्रल मध्ये आणि आम्लामध्ये रंगहीन असतो, म्हणजे पाण्यासारखा, पण बेसिक कंडिशन मध्ये आम्लारीमध्ये त्याचा रंग गुलाबी होतो. आता नैसर्गिक दर्शक बनवणे हे आपण खूप डिटेलमध्ये बोललो. ठीक आहे, आता आपण तेच बोललो, त्याच्या पट्ट्या बनवायच्या, वाळवायच्या, वापरायच्या, झाले आपले इंडिकेटर तयार. आता मॅम मला बोलायचं प्लीज, सगळे बोलताय मला कोणी बोलून देत नाही. बोल बोल, मी थांबले, बोल. मॅम ते कार्तिकने प्रश्न नव्हता विचारला की जर आपण ती लिटमस पेपरची जर प्रोसेस केली तर पुन्हा त्या लिटमस पेपरला ब्लू कलर आणता येतो का? ते मी करून बघितलं होतं ना. तर जेव्हा आपण हिबिस्कस लावतो ना, म्हणजे जेव्हा जास्वंद लावतो ना त्याच्यावर मग आपण ऍसिड टाकलं का तेव्हा त्याचा कलर गुलाबी होतो, आणि तेव्हाच त्याच्यानंतर आपण बेस म्हणजे सोप जर त्याच्यावर लावला ना तर पुन्हा त्याचा कलर ब्ल्यू होतो, म्हणजे त्याचा कलर पुन्हा होऊ शकतोय. ओके, म्हणजे तोच पेपर आपण पुन्हा वापरू शकतो. हो. ओके, चला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं बरं का. स्टील आपण घरी घेऊन बघू ना सगळे. आता आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काम आहे, असंच काहीतरी रिकामे उद्योग करत बसायचे आपण. तेव्हा अशा सगळ्या पट्ट्या बिट्ट्या बनवून घरातल्या सगळ्या आईच्या मसाल्याच्या डब्यातले सगळे पदार्थ काढा, छोट्या छोट्या वाट्यांमध्ये बनवा, चेक करा हे 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 काय ऍसिड आहे का, बेस आहे का, न्यूट्रल. मजा येईल तुम्हाला, आणि आई देईल 2 फटके, काय घाण करून ठेवली. पण सांगायचं आई केमिस्ट्रीचा अभ्यास करते, तू पण ये, तू सांगायचं आईला. ठीक आहे, चला आता ऍसिड बद्दल थोडी वेगळी आणि महत्वाची माहिती. हे तर आंबट बिंबट ठीक आहे, लहान मुलं पण सांगतील, पण ऍसिड म्हणजे काय? ऍसिड मध्ये H+ आयन असतो, तो एक कॅटायन. H+ आयन ज्या ज्या वस्तूंमध्ये तुम्हाला मिळेल ते सगळे ऍसिड असतील, आणि जितके जास्त H+ तितकं ते स्ट्रॉंग ऍसिड. जितके इझिली निघणारे H+ तितकं ते स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे, आता आम्ल हा एक असा पदार्थ आहे की त्याच्या पाण्यातलं द्रावण HCl हे खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे, पण जेव्हा त्याला आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्यातले H+ वेगळे होतात आणि Cl- वेगळे होतात. पाण्यामधल्या द्रावणामध्ये H+ ते ऍसिड. बोला टीचर, H+ म्हणजे प्लस. H+ म्हणजे हायड्रोजनचा पॉझिटिव्ह, ज्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय असा हायड्रोजन म्हणजे H+. हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, बरोबर ना. आपण बोललो ना कॅटायन, एनायन, या गोष्टी झाल्यात आपल्याला थोड्या थोड्या इंट्रोडक्शनला. तर इलेक्ट्रॉन देऊन टाकला की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज येतो, त्याला आपण H+ आयन म्हणतो. त्याने त्याचा इलेक्ट्रॉन देऊन टाकला
मग तो काय झाला, पॉझिटिव्हली चार्ज झाला. ठीक आहे. आता त्याची उदाहरणं काय आहेत, HCl, HNO3, बघा ना, H वाले सगळे ते हसणारे सगळे ऍसिड्स. आणि त्याचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे, ते आंबट असतात, त्याच्यामध्ये H+ असतं आणि त्याच्यामुळे निळा लिटमस लाल होतो. बरोबर. ऍसिटिक ऍसिड म्हणजेच विनेगर, हे लक्षात ठेवा. विनेगर लोणच्या बिणच्यांमध्ये, खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरलं जातं. ते विनेगर म्हणजे ऍसिटिक ऍसिड. आपलं लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड, ऍपलमध्ये मॅलिक ऍसिड, ग्रेप्समध्ये टार्टारिक ऍसिड. म्हणजे मुंगी आपल्याला चावल्यावरती असा हाताला फोड येतो आणि जळजळ करतं की नाही, कारण त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड असतं. आणि मुंगी म्हणजे फॉर्मिका, मुंगीचं नाव आहे फॉर्मिका. म्हणजे काय काय क्रब म्हणजे CURD. CURSD वाचलं. कर्ड. कर्ड. अच्छा, कुठे कर्ड? CURD. CURD कर्ड म्हणजे दही, पण कुठे लिहिलंय? इथे तर मिल्क लिहिलंय. ओके, बुक मध्ये. कर्ड म्हणजे आपलं दही, दही दही आंबट असतं ना त्याच्यामध्ये. मॅम स्पेलिंग काय मॅम कर्डची? CURD कर्ड. आणि दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, थोडंसं ऍसिडिक असतं बरं का दूध. 6.7 pH असतो त्याचा. आता आम्लारी म्हणजे बेस. बेस म्हणजे काय, त्याच्यातनं फेस होतो, ते असतात बेस. आणि जे हाताला मऊ लागतात, गुळगुळी लागतात, अशा सगळ्या गोष्टी ज्या लाईट फील करवतात, त्या सगळ्या असतात बेसेस. बघा ना, आपण जेव्हा केक बनवतो किंवा ते पाव असतात किंवा ढोकळे असतात, अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण टाकतो खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा. काय होतं त्याच्यामधनं, कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो आणि त्याला सच्छिद्रता येते, म्हणजे पोरस नेचर होतं. तर ह्या बेकिंग सोड्यामध्ये बेस असते, बेस. ठीक आहे. आता काय आहेत हे आम्लारी, ज्याच्यामध्ये OH- असतात. मगाशी आपण ऍसिड बघितलं, ऍसिड मध्ये काय असतं, H+ आयन, आणि बेसेस मध्ये असतात OH- आयन. OH- आला की समजायचा बेस आला, NaOH, KOH, CaOH ट्वाइस, MgOH ट्वाइस, वगैरे वगैरे वगैरे. आता कुठे कुठे आपण बेसेस वापरतो, जनरली आपण बेस बद्दल फार काही बोलत नाही, पण किती ठिकाणी आहेत बघा ना, आपल्या साबणांमध्ये, आपल्या डिटर्जंट पावडरमध्ये, आपल्या बेकिंग सोड्यामध्ये, सिमेंट मध्ये सुद्धा, फर्टिलायझर्स मध्ये असतं, इनो मध्ये असतं, टूथपेस्ट त्याच्यामध्ये असते सोडियम फ्लोराईड, आणि लॅब्स मध्ये. बरोबर. बऱ्याच ठिकाणी आपण बेसेसचा वापर करतो, ते चवीला कडवट असतात आणि हाताला असे गुळगुळीत बुळबुळीत लागतात. बघा ना, तुम्ही साबणाचा हातात कसा फेस होतो, मऊ मऊ लागतं ना. हो मॅम, खूप मऊ मऊ लागतो तो. हा, तो आपल्या आम्लारीचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीला आपण स्पर्श केल्यावरती जर कळलं की अच्छा याचा बेस होतोय, मऊ मऊ लागते, म्हणजे हे बेस आहे. चेक करून कसं बघायचं, आपल्या इंडिकेटरच्या पट्ट्या घेऊन यायच्या, अननोन गोष्टी. मॅम, त्या कपडे धुण्याच्या साबणच्या अजून फुगे पण बनतात. बरोबर आहे. आता पीएच बरोबर, मी पण केले लहानपणी त्याचे फुगे. आम्ही एक अख्खा साबण वाया घालवला. हा, एक मस्त निळाच्या निळा पूर्ण साबण आम्ही घेतला होता. सगळे आम्ही वाड्यातले मुलं सगळे बसलो होतो आणि मस्त बादलीवर पाणी घेतलं होतं. एक साबण आम्ही संपवून टाकला होता. असंच एकदा आम्ही ती लाल कोलगेट यायची पूर्वी, तर ती एकदम चमकणारी, एकदम अशी च्युइंगम सारखी लागायची, अशी आम्ही अख्खी पेस्ट खाऊन टाकली होती. आम्ही पण लहानपणी खूप किडे केले, असं काही नाही. तर पीएच मापन पट्टी म्हणजे काय, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल हे आपल्याला दाखवणाऱ्या पट्ट्या. ह्याचं मी तुम्हाला मगाशीच एक खूप मस्त उदाहरण दिलंय, ते खरं मी पण अनुभवलंय. तर अशा ह्या पट्ट्या आपल्याला 0 to 14 रेंज आणि कलर व्हेरिएशन मध्ये दिसतात. आता बघा ना, बॅटरी कुठली, आपल्या फोनची बॅटरी, फोनची नाही, आपली ते सेल मधली बॅटरी किंवा इन्व्हर्टरची बॅटरी, याच्यामध्ये 0 pH एवढं स्ट्रॉंग बेस ऍसिड असतं त्याच्यामध्ये. आपल्या स्टमक मध्ये 1 pH असलेलं स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं. विचार करा, काय आपल्या ऍसिडिटी का होते, एवढं हॉरिबल ऍसिड, आपलं एवढं स्ट्रॉंग ऍसिड आपल्या पोटातच, ऍसिडिटी होणार नाही तर काय होईल. लिंबाचा आहे pH 2, विनेगरचा आहे 3, टोमॅटोचा आहे 4, 5 आहे कॉफी, 6 आहे दूध, 6.7 आहे म्हणजे 7 आहे पाणी, 8 आपलं ब्लड, 7.8 आपल्या ब्लडचा pH, 9 आहे बेकिंग सोडा. मॅम 7.4 ना.
7.4 हो का? चेक करूया आपण. ठीक आहे. आणि स्टमक टॅबलेट म्हणजे कोणती? अँटासिड वाली. 9 ते 10च्या पीएच मध्ये त्याचं पीएच असतो. खूप स्ट्रॉंग बेस नसतो, माइल्डच असतो. नाहीतर आपल्याला पोटात बेसिसिटी होऊन जाईल ऍसिडिटी न्यूट्रल करण्याच्या ऐवजी. अमोनिया सोल्युशन असतं 11, साबण असतो 12, ब्लीच जे करतात क्लिनिंगसाठीचे त्याचा असतो 13, आणि ड्रेन क्लीनर हे पण आपण बोललो होतो, सिंक क्लीन करण्याकरता एकदम स्ट्रॉंग बेस वापरतात, त्याच्यावर ते झुपकन फ्लश होऊन खाली निघून जाते. ठीक आहे. आणि आम्ल आणि आम्लारी जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी रासायनिक अभिक्रिया होते त्याला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन. बघा, H+ आणि OH- एकत्र येतात. हा H+, हा OH-, हा झाला H2O, आणि Cl आणि Na मिळून बनला NaCl. म्हणजे काय? सॉल्ट अँड वॉटर. क्षार आणि पाणी हे त्याचे बाय प्रोडक्ट आहेत. आणि ऍसिड आणि बेस स्वतःची मूळ ओळख विसरून जातात. आणि इथे नवीनच आला होता. हा प्रश्न आला होता आणि हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्षार आणि पाणी निर्माण होणं, ऍसिड आणि बेसच्या एकत्र येण्याला आपण उदासीनीकरण म्हणतो, म्हणजेच न्यूट्रलायझेशन म्हणतो. आता अशा पद्धतीने, अशा रीतीने आपण धड्याच्या शेवटाकडे आलोय. आम्ल आणि आम्लारीचा उपयोग खूप ठिकाणी आपण यांना वापरतो. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये तर आपण खूप ठिकाणी ऍसिड्स वापरतो. आपल्या जेवणामध्येच कितीतरी ऍसिड्स आहेत, बरोबर. क्लिनिंगसाठी आपण ऍसिड्स वापरतो. त्याच्यानंतर काही औषधं बनवण्याकरता सुद्धा ऍसिड वापरले जातात. तसेच बेसेस सुद्धा वापरले जातात. आणखीन बॅटरीमध्ये पण ऍसिड असतात. पदार्थ टिकवून ठेवण्याकरता जे आपण विनेगर वापरतो त्याच्यामध्ये पण ऍसिड असतं. तर ऍसिड शिवाय ते ऍसिड आपल्या पोटात पण असतं. आपण काय 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 खातो ते सगळं पचवण्याकरता हे ऍसिड आपल्या पोटाला मदत करतं. ठीक आहे. तर अशी आहे ऍसिडची. आणि बेसेसची आपण मगाशीच उदाहरणं बघितली. सिमेंटमध्ये आहे, त्याच्यानंतर आपल्या पेस्टमध्ये आहे. या दैनंदिन वापरातल्याच गोष्टी आहेत ना. साबण आपण वापरतो, पावडर वापरतो, या सगळ्यामध्ये बेसेस आहेत. औषधांमध्ये ऍसिड आणि बेसेस आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण दैनंदिन याच्यात वापरतो. पण त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतात, तिथे त्याच्या वेगळ्या गोष्टींकरता वापर होतो. म्हणजे काही युनिट्स बनवण्याकरता असेल, किंवा क्लिनिंगसाठी असेल, किंवा काही मोठ्या ह्याच्यामध्ये शुद्धीकरण प्रक्रिया असतील, काहीतरी केमिकल रिएजंटसाठी बनवायचं असेल, तर ह्या सगळ्यांसाठी पण ऍसिड आणि बेसेस मोठ्या प्रमाणामध्ये बनवले जातात. ठीक आहे. आणि म्हणून ते आपल्याला त्रासदायक जरी असले, हानिकारक जरी असले, तरी ते महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला धडा हा इथे संपलेला आहे. आपलं रिव्हिजन या धड्याचं पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळलंय बऱ्यापैकी. ठीक आहे. कारण हे आपण आधी केलं होतं. सो आता पुढच्या वेळेला आपण 2 धडे जे आपले उरलेत ते कुठले आहेत बरं? मानवनिर्मित पदार्थ आणि दुसरा आहे रासायनिक बदल आणि भौतिक बदल. तो फटाक्कन करून टाकू आपण. रासायनिक बदल, भौतिक बदल खूपच सोपा आहे. मानवनिर्मित बदल पदार्थांसाठीच थोडा वेळ लागेल आपल्याला, तर आणखी 2 लेक्चर लागतील. ठीक आहे. चला, आता किती वेळ उरलाय माझ्याकडे? एक क्वेश्चन विचारू का? येस, विचार. 2 मिनिटात तोपर्यंत विचार. मॅम, आपलं जे समुद्रातलं पाणी असतं ते खारं का असतं? सगळे म्हणतात की त्याच्यामध्ये क्षार असतं, पण क्षार कुठून येतात? त्याच्यामध्ये पण केमिकल प्रोसेस होते ना. आपल्या समुद्रातलं जे पाणी असतं ना, समुद्र हे आता बनलेले नाहीये. समुद्र हे खूप पूर्वी बनले. आपल्या पृथ्वीमध्ये खूप साऱ्या गोष्टी काय त्यावरती एक गोष्ट सांग आहे वाटतं ना? माहिती आहे तुला? नाही टीचर, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या टीचरने सांगितलेली. बरं. जनरली आपले जे सगळे समुद्र आहेत ना, सगळे मोठे मोठे समुद्र एकमेकांना कनेक्टेड आहेत. माहिती आहे ना पृथ्वीवरचे. आणि सगळ्या समुद्रातलं पाणी खारं आहे, कारण हे काहीतरी क्षारयुक्त आहे आणि त्याच्यात भरपूर मीठ आहे. मीठ बेसिक, पण बेसिक आणि ऍसिडिकचं मिक्सचर झालेले क्षार म्हणजे सॉल्ट, NaCl, आणि बाकीचे पण बरेच सॉल्ट समुद्राच्या पाण्यामध्ये असतात, म्हणून ते खारं असतं. आता ते कुठून आलं? पृथ्वीमध्ये, पृथ्वीच्या गाव्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे धातू आहेत, अधातू आहेत, ऍसिड्स आहेत, बेसिस आहेत, मेटल्स आहेत, खूप काही 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 काही. पण जेव्हा समुद्र बनले तेव्हा अर्थातच ह्यातल्या कुठल्या तरी गोष्टीचं काहीतरी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं असणार आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि किती मोठ्या भूभागावरती हे पाणी, तर ऑब्व्हियसली जमिनीमधला खूप सारा कंटेंट त्याच्यामध्ये आहे.
माती पण त्याच्यामध्ये आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीतल्याच कुठल्या तरी गोष्टींमधनं मिक्स झालेले क्षार त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले आहेत. किती मोठ्या प्रमाणावर पाणी येते, किती खोल येते, माहिती सुद्धा नाही आपल्याला समुद्र किती खोल आहे. सो त्याच्यामुळे ते एवढं क्षारयुक्त आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी समुद्रामध्ये गायब होतात. खूप साऱ्या बेट पाण्याखाली गेली आहेत ऑलरेडी. म्हणजे पूर्वीच्या ऐतिहासिक काळापासूनची जर आपण बघितली, आपल्या उत्क्रांतीपासूनची, तर खूप सारे खंड बदलले, त्यांच्या रचना बदलल्या आणि काही जमिनीखाली गेले, काही वर आले. अशा खूप वेगळ्याच अलौकिक गोष्टी घडल्यात पृथ्वीवरती. सो त्याच्यामुळे ते असं वेगळंच पाणी आहे. बोला अदिती. लावण्य हे बोलायचंय का? तर तुम्ही मला हाय करताय. नाही मॅम, मीच तुम्हाला क्वेश्चन विचारला होता. मी म्हणजे खूप प्रश्न पडला होता की सगळे म्हणतात की त्याच्यात क्षार असतं पण केमिकल प्रोसेस पण होत असेल ना. मग मी थोडस डोकं लावलं होतं. पण तर माझ्या मनात असं आलं होतं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा म्हणजे पाऊस पडतो तेव्हा सगळे जेव्हा थेंब खाली जमिनीवर पडत असतात तेव्हा ते जे आपल्या हवेमधलं जे CO2 असतं ते पाणी सगळं CO2 म्हणजे ऍब्झॉर्ब करून घेतं आणि मग त्याच्यानंतर ते ऍब्झॉर्ब झाल्यावर ते ऍसिडिक बनतं. ते पाणीचे जे थेंब असतात ते ऍसिडिक बनतात आणि जेव्हा ते म्हणजे खाली पडत असेल ना मग तेव्हा जे आपले जमिनीवर म्हणजे आता जमिनीवर दगड असतात, माती असती, तर दगडामध्ये जेव्हा ते पडत असेल ना तर दगड आपण म्हणतो की दगड हा मिनरल आहे. तर जेव्हा दगडामध्ये पडत असेल ना तर त्याच्यामधलं जे मिनरल असतं ना तर ते सगळं वाहून नदीमध्ये जाऊन मग ते समुद्राला मिळत असेल आणि मग त्याच्यामध्ये नंतर खाली जाऊन काही प्रोसेस होऊन मग सोडियम म्हणजे सोडियम बनत असेल आणि तेव्हा क्षार युक्त पाणी होत असेल. ओके, खूप मोठी प्रोसेस सांगितली. एवढी मोठी प्रोसेस खरंच होईपर्यंत किती क्षार पाण्यामध्ये मिक्स होतात. पण तू जे सांगितलं ऍसिड रेन, हे SO2, NO2 असे जे गॅसेस असतात ना, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हे खूप स्ट्रॉंग ऍसिड बनवून खाली येतात. ते जे ऍसिड रेन म्हणतो ना तुम्ही, आम्ल वर्षा जे काही आहे ऍसिड रेन, ते एक वेगळी प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे क्षरण होणार. पण ऍसिड रेन कधी होतं? जेव्हा खूप जास्त पोल्युशन असतं तेव्हा. समुद्र जेव्हा बनतो तेव्हा एवढं पोल्युशन होतं का? हवेमध्ये खूप सारे गॅसेस जरूर होते. हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस होते आणि पृथ्वी पण अशी नव्हती जशी आता आहे. पण तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा समुद्र बनले तेव्हा अर्थातच हे सगळे क्षार जमिनीमध्ये होते, मातीमध्ये होते, ते गेले ना. असं माझं लॉजिक आहे. वेल, आपण शोधून जेव्हा तयार झालेली नव्हती, पृथ्वी जेव्हा तयार झालेली नव्हती तेव्हा आपल्या धर्तीवर खूप भूकंप झालेले होते ना. हो, पृथ्वी कशी बनली ह्याचा व्हिडिओ आपण पुढच्या वेळेला बघूया. आपलं सगळ्यांचं 8:30ला दुसरं लेक्चर. ठीक आहे, भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. हॅलो आपण टीचर, रिव्हिजन करून टाकूया. गुड नाईट. बाय, गुड नाईट. 5 मिनिट बाकी आहे ना. हॅलो टीचर, गुड नाईट. बाय, गुड खूप नाईट. छान असतो टीचर. क्लास मला खूप आवडतो. थँक्यू. थँक्यू. मला पण तुमचा क्लास सगळे मला खूप आवडतात. मॅम तुम्ही शिकवणं आम्हाला खूप कळतं. थँक्यू बाळा. तुम्ही खूप छान शिकवता. थँक्यू सो मच. चला आता 8:30च्या लेक्चरला जाल तुम्ही. बाय बाय. ओके मॅम. टीचर मॅम ह्याच लिंकवर सेकंड क्लास जॉईन होतो आमचा.